मित्रांनो, चला तर पुन्हा एकदा आपण आज फंडामेंटल ॲनालिसिसच्या माध्यमातून नवीन एक शेअर बघूया की जो आपल्याला लॉंग टर्मसाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवला पाहिजे। तर आता मी शेअर सर्च करतो आहे। बघा, शेअरचं नाव आहे जे सगळ्यांना माहिती आहे, ITC। इथे मी ITCचं नाव टाकलं। शेअरची प्राइस चालू आहे 426 रुपये आणि ही कंपनी तुम्हाला माहिती आहे FMCG मध्ये आहे। आणि ITC म्हणजे फक्त सिगारेटमध्ये नाही आहे बरं का। तर ITC तुम्हाला आशीर्वाद आटा माहिती आहे, तो ITCचा आहे। त्यानंतर ज्या काय वह्या आपण मुलांसाठी घेतो त्या देखील ITCच्याच असतात। शिवाय हॉटेल बिझनेसमध्ये देखील ITC खूप मोठ्या प्रमाणावर आहे। तर इथे ITCचं मार्केट कॅपिटल आपण पाहिलं 5,31,787 करोड त्यांचं मार्केट कॅपिटल आहे। त्यानंतर कंपनीचा 52 आठवड्याचा हाय आहे 500 आणि लो आहे 396। कंपनीचा PE आहे 26 म्हणजे तसा काही जास्त वाईट नाही आहे, खूप चांगला आहे। त्यानंतर बुक व्हॅल्यू 55.4 आहे। त्यानंतर डिव्हिडंड यील्ड खूप जबरदस्त आहे 2.99, जो की मी तुम्हाला मागेही सांगितलं 2% to 6% डिव्हिडंड यील्ड हा खूप चांगला मानला जातो। तर कंपनीचा जवळजवळ 3% पर्यंत डिव्हिडंड यील्ड आहे। ROC 39% आणि ROE हा 29.1%, जो की 15% to 20% हा खूप चांगला मानला जातो। आणि फेस व्हॅल्यू जी आहे ती 1 आहे आणि कंपनीचा PE जो आहे तो जवळजवळ 16 आहे। कंपनीचा EPS जो आहे तो जवळजवळ 16 आहे। तो कुठे पाहायचा तर बघा, इथे आपण मनी कंट्रोलवर आलो आणि मनी कंट्रोलवरती इथे तुम्हाला EPS दिसतो 16.43। तर अशी एक जबरदस्त फंडामेंटली स्ट्रॉंग असलेली कंपनी की जिचा 2 वर्षापूर्वी 200 to 225च्या रेंजमध्ये या कंपनीचा स्टॉक असायचा आणि आज जवळजवळ कंपनीनी 500 पर्यंत हाय मारला होता। तर असा एक जबरदस्त शेअर जो की फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे, माझ्या पोर्टफोलिओमध्ये तर आहे। तुमच्या आहे का? तर हा फक्त तुमच्यासाठी स्टडी कॉल आहे, एक अभ्यास कॉल आहे। डिसिजन तुमचा आहे, मी फक्त तुमच्यापर्यंत माझा स्टडी शेअर केला। ऑल द बेस्ट मित्रांनो।